उन्हाळा वाढलाय ना, तर मग हे घ्या, थंडगार आंबट गोड केसरयुक्त कैरीचं पन्ह. तेव्हा आज करूया अगदी महिना दीड महिना फ्रीजमध्ये मस्त राहील असं कैरीचं पन्ह. तर मग नमस्कार. आणि जर तुम्ही माय मराठी किचन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाकीच्याही रेसिपीज पाहून घ्या. पन्ह करण्यासाठी ह्या अशा मी कैऱ्या घेतलेल्या आहेत. 4 कैऱ्या आहेत, साधारण अर्धा किलोपेक्षा थोड्या जास्त आहेत. तर मी इथे राजापुरी कैरी घेतलेली आहे, जी कमी आंबट असते. कैरी घेताना पण अगदी छोटी कैरी नाही घ्यायची, थोडी मीडियम साईजची कैरी घ्यायची. चांगली गाभुळलेली कैरी असेल ना तर पन्ह चांगलं पडतं. आणि कमी आंबट कैरी असेल तर साखर आणि गूळ पण तसं कमी लागतो. जर खूप आंबट कैरी घेतली ना तर साखर आणि गुळाचं प्रमाण जास्त ठेवावं लागतं. कधीकधी तर खूप आंबट कैरी इतकी असते की किती साखर घातली ना तरी तुमचं पन्ह हे थोडं आंबटच लागतं. त्याच्यामुळे थोडी कमी आंबट घ्यायची. आता ह्या कैऱ्या आहेत त्या आपल्याला पाण्यामध्ये उकडून घ्यायच्या. जर तुम्ही सालीसकट पण उकडू शकता, परंतु मी साल काढून टाकणार आहे आणि नंतर ती पाण्यामध्ये उकडून घेणार आहे. तर आधी काय करायचं, सर्वात पहिल्यांदी कैरीचा देठ काढून टाकायचा, म्हणजे त्याचा चिकाचा भाग जातो. जर चीक उतरला पाण्यामध्ये तर कडवटपणा येतो. आणि सालं पण मी आधीच काढून घेते. तर या सगळ्या कैऱ्या सोलून झालेल्या आहेत, त्या एका भांड्यामध्ये घ्यायच्या आणि साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं. थोड्या अर्ध्या तरी कैऱ्या त्याच्यामध्ये बुडतील इतपत पाणी घाला आणि हे आपण कुकरमध्ये ठेवून द्यायचं. आणि आता आपण सालं काढलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला फक्त 2 शिट्टी घेतली तरीही ह्या कैऱ्या आपल्या उकडून होणार आहेत. जर तुम्ही सालासकट कैऱ्या उकडणार असाल तर एखादी शिट्टी जास्त घ्या. कैरी पण उकडून झालेली आहे. आता गार झाल्यानंतर मी यातली एक कैरी काढून घेते आणि तिचा गर आपल्याला काढून घ्यायचा. हे जे पाणी आहेत तेही आंबट असणार आहे आणि ह्याच पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला पुढे. तर बघा, ह्या सगळ्या कैऱ्या काढते. आतमध्ये जर गर काही सुटला असेल तर तोही काढून घ्यायचा. हे बघा, सुरीने किंवा चमच्याने हा असा गर काढून घ्यायचा. हे बघा, आतली कोय दिसायला लागले, पूर्ण गर येतो, कुठेही काही वेस्ट जात नाही. हा घ्या, सगळ्या कैरीचा गर काढलाय, बाटे मोकळे झालेले आहेत. पाण्यामध्ये पण असलेला गर मी काढून घेते. आता गोडीसाठी तुम्ही फक्त गूळ वापरा, फक्त साखर वापरा किंवा गूळ आणि साखर असं वापरून पन्ह करा. दोन्ही वापरून केलेलं पन्ह जास्त छान लागतं. तर इथे आपण दोघांचाही वापर करतोय. तर मी इथे गूळ एवढा बारीक करून ठेवलेला आहे आणि साखरेऐवजी मात्र आपण इकडे खडीसाखर वापरतोय, कारण खडीसाखर ही जास्त औषधी आहे. खडीसाखर किंवा पतरी साखर काही वापरा. तर खडीसाखरने ना एनर्जी जास्त चांगली मिळते. उन्हाळ्यामध्ये पटकन आपली शरीराची एनर्जी डाऊन होते, तेव्हा मग खडीसाखर जास्त उपयोगी आहे. त्याच्यामुळे आपण खडीसाखर वापरतोय. आता गूळ आणि साखरेचं प्रमाण हे साधारण कैरी जितकी आंबट किंवा गोड असेल त्याच्यावर अवलंबून राहील. तरी पण जर समजा 2 वाटी कैरीचा गर असेल तर 2 वाटी गूळ आणि साखर मिळून तुम्हाला लागेल. तर मी इथे सगळी खडीसाखर वापरणार आहे आणि गूळ लागेल तसं वापरणार आहे. थोडी आपण चव घेऊन बघायचं आणि मागे पुढे प्रमाण करायचं. तर आता या मिक्सरच्या भांड्यात आधी मी हा गर घातलेला आहे, थोडी खडीसाखर टाकते, थोडा गूळ घालणार आहे आणि थोडंसं पाणी घालायचं. तर ते जे पाणी आपलं कुकरमध्ये राहिलं होतं कैरी उकडली तेव्हाचं, त्यातलंच थोडंसं पाणी घालायचं. हे पाणी पण आंबट असणार आहे. आणि मिक्सर फिरवून घेतला. तर मिक्सर फिरवून घेतला आणि ही बघा अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता या पेस्टची मिक्सरमध्ये असतानाच आपण एक थोडीशी चव घेऊन बघायची. जर तुम्हाला आंबट वाटलं तर थोडासा गूळ आत्ताच घालून लगेच पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. आता हे मी 2 बॅचमध्ये तयार केलं आहे. हे बघा, आधीचं मी काढून घेतलं आहे आणि ही आताची बॅच आपण त्याच्यामध्ये घालूया. गुळाचा जर कुठे खडा उरला असेल तर हाताने दाबून तो एकजीव करून घ्या. थोडंसं पाणी घालून मी ह्याच्यामध्ये टाकलं. आता या पन्ह्यामध्ये आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे आणि स्वादासाठी वेलची पावडर घालायचे आणि तुम्हाला हवं असेल तर केसर घाला, मस्त त्याचा रंग येतो आणि स्वाद पण छान लागतो. आता हे सगळं मी पुन्हा एकदा चमच्याने एकजीव करून घेते सगळं घालून झाल्यावर. आता हे बघा, असं छान त्याची कन्सिस्टन्सी बघा कशी आलेली आहे. जसा सॉस असतो ना त्याप्रमाणे ठेवायचं, म्हणजे पुन्हा पन्ह करताना व्यवस्थित एकदा दोनदा ढवळलं की छान त्याच्यामध्ये पाणी मिक्स होतं आणि मस्त सरबत तयार होतं. खूप घट्ट केलं ना की आणि आपण फ्रीजमध्ये ठेवलं की ते अजून घट्ट होतं आणि नंतर पाणी टाकून ते एकजीव करायला थोडा त्रास पडतो. त्यामुळे या कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं. आता हे तयार पन्ह जर तुम्हाला बाहेर ठेवायचं असेल तर एक गॅसवर त्याला उकळी काढायची, मग एक 7-8 दिवस तुमचं बाहेर
फ्रीजच्या बाहेर चांगलं राहतं आणि जर फ्रीजमध्ये जर ठेवलं तर तुम्हाला उकळी काढायची गरज नाही. हे असंच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. 1 महिना 1.5 महिना पूर्ण उन्हाळा छान राहतं. आणि काय करायचं आता, हे मी काचेच्या बाटलीत भरून ठेवणार आहे, पण तू बाटलीत भरून ठेवायच्या आधी 1 ग्लास आपण पन्हं करून बघूया. जर कुठे मीठ साखर कमी असेल ना तर ती आपल्याला आत्ताच ॲड करता येईल. ग्लासाच्या पावभाग मी पन्हं घेतलेले आहे आणि बाकीवरती मस्त थंडगार असं पाणी घालून एकजीव करून घ्या आणि हवं असेल तर वरती थोडंसं केसर घाला आणि मस्तपैकी त्याची चव घ्या. तर हे पन्हं आपलं तयार आहे. मी त्याची थोडीशी टेस्ट घेतली तर मला थोडी साखर कमी वाटते. तर मग आता यावेळेला आपण काय करायचं, थोडी पिठी साखर वरतून घालायची आणि थोडा 1-5 मिनटं ढवळून ठेवून द्यायचं. म्हणजे हे पन्हं आपल्याला आता बाटलीत भरून ठेवायला तयार आहे. आंबा जेवढा उष्ण असतो ना, कैरी तेवढी थंड असते. त्याच्यामुळे उन्हाळ्यात हे पन्हं नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.